धुळे शहरातील साक्री रोडवरील मच्छी बाजार परिसरातील गट क्रमांक 35 व 36 वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत। महापालिकेच्या वतीने येथे पेट्रोल पंप उभारण्याचा प्रस्ताव होता, मात्र या जागेवर स्थानिक नागरिक व मच्छीमारांनी तीव्र विरोध दर्शवला। ही जागा एका खासगी समाजाची असल्याचा दावा करण्यात येत आहे। याच ठिकाणी मच्छीमारांना व्यवसायासाठी ओटे बांधून देण्यात आले आहेत। पेट्रोल पंप उभारल्यास आमचा उदरनिर्वाह धोक्यात येईल अशी भीती व्यक्त करण्यात आली। महापालिकेचे काही अधिकारी उद्योगपतींना हाताशी धरून प्रकल्प रेटत असल्याचा आरोप नागरिकांनी केला। आज प्रजासत्ताक दिनी या पेट्रोल पंपाचे भूमिपूजन होणार होते। पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्घाटन नियोजित होते, मात्र स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत विरोध दर्शवला। घटनास्थळी घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले। परिस्थिती तणावपूर्ण बनली होती। नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन पालकमंत्र्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली, त्यामुळे भूमिपूजन कार्यक्रम रद्द करण्यात आला। या प्रकारामुळे महापालिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। मच्छीमार संघटनांनी न्यायासाठी लढा देण्याचा इशारा दिला आहे। ही जागा व्यापारी नव्हे तर उपजीविकेची असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। प्रशासनाने तातडीने चौकशी करावी अशी मागणी होत आहे। पेट्रोल पंपाऐवजी मच्छी बाजाराच्या विकासाची गरज व्यक्त होत आहे। या वादाकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे। सत्तार सय्यद कासिम, मी राहणार मोगलाई, सामाजिक कार्यकर्ता। हा सर्वे नंबर 35 गट क्रमांक 35-36 हा या माझे नातेवाईक आहे, यांचे आजोबाचा आहे, हा पण यांचे वारस आहे। हा सर्व आहे ना उभे वारस आहे। हा जागा आमची मूळ मालका हक्काची आहे, बरोबर। पण काही नगरपालिकेचे अधिकारी हे लोकात बरेच मोठे उद्योगपतीशी हात मिळवणी करून इथे पेट्रोल पंप टाकायचा सांगताय आणि पेट्रोल पंपासाठी 2-3 दिवसापासून हे गरीब लोकांना आम्ही जी कमेंटमेंट करून हा मासामार आमच्या समाजचे बंधू बिल समाजाचे बंधू यांना आम्ही बिना भाड्याने कमेंटमेंटवर दिलेली होती। त्यांचे पूर्ण ओटे मोकळे करून टाकले, म्हणजे हा लोकांची ओटे बांधायची परिस्थिती नाही। हा गरीब लोकांचे ओटे मोडले गेले कोर्टात। आमच्या म्हणजे आमच्या आजोबांनी जे ह्या जागामधून काही जागा दान केलेली आहे, वक्फ केली आहे, त्याचा बी पेंडिंग आहे मॅटर। आणि आमच्या विभागीय आयुक्ताकडे आमचा मॅटर पेंडिंग असताना नगरपालिकांचे लोक, काही अधिकारी कर्मचारी येऊन आणि पोलीस प्रशासनाला कुठल्याही परवानगी नसताना पोलिसांचा बी दुरुपयोग करून, त्यांची दिशाभूल करून पोलीस प्रशासनाची इथे येऊन आम्हाला हा लोकांना सर्वांना त्रास देते। मी खरं बोलतोय का खोटा? बरोबर आहे ना? हा देश 100 ते 150 लोकांच्या उपासमारीची वेळ आली आहे। तर आमची नगरपालिकेतील सत्ताधारी लोकांशी बी आणि उद्योगपतींची बी हात जोडून विनंती आहे का आमची आजोबाची जागा, आमची हक्काची जागा हिसकावू नये आणि हा गोरगरिबांना बेरोजगार करू नये।